नमस्कार. कधी विचार केलाय का की आपला कम्प्युटर एकाच वेळी इतकी सगळी कामं कशी काय करतो? म्हणजे बघा, एका बाजूला गाणी सुरू आहेत, दुसरीकडे वेब ब्राउझिंग चालू आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये तर कितीतरी गोष्टी सुरू असतात. हे सगळं एकाच वेळी कसं शक्य होतं? चला, आज आपण याच जादूमागचं तंत्रज्ञान समजून घेऊया. आपल्याला तर वाटतं की हे सगळं एकाच वेळी घडतंय, पण खरं सांगायचं तर हे एक प्रकारचं इल्युजन आहे, एक भ्रम आहे. आणि या भ्रमामागे एक खूप हुशार सिस्टम काम करते, जिला म्हणतात प्रोसेस मॅनेजमेंट. आज आपण याच प्रोसेस मॅनेजमेंटचं गुपित उलगडणार आहोत. तर आपण काय काय बघणार आहोत? आपण एका प्रोसेसचा संपूर्ण जीवन प्रवास पाहणार आहोत, अगदी तिच्या जन्मापासून ते तिच्या मृत्यूनंतरच्या काही विचित्र अवस्थांपर्यंत, सगळं काही. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. मी मगाशी म्हणालो तसं, हा मल्टीटास्किंगचा अनुभव म्हणजे एक भ्रम आहे. आणि या भ्रमाच्या मुळाशी एकच संकल्पना आहे, ती म्हणजे प्रोसेस. आता प्रोसेस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अंमलबजावणीत असलेला प्रोग्रॅम. पण थांबा, हे थोडं किचकट वाटते नाही का? आपण एक सोपं उदाहरण घेऊ. समजा प्रत्येक प्रोसेस म्हणजे एक ऑफिस कर्मचारी आहे आणि आपली जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणजे विंडोज किंवा मॅक ओएस, ती आहे त्या ऑफिसची मॅनेजर. हा मॅनेजरच प्रत्येक कर्मचाऱ्याला काम देतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवतो. हे उदाहरण लक्षात ठेवा, कारण आपण ते पुढे वापरणार आहोत. बरं, तर या आपल्या ऑफिस कर्मचाऱ्याच्या म्हणजेच प्रोसेसच्या आयुष्यात नक्की कोणकोणते टप्पे येतात? चला पाहूया. प्रत्येक प्रोसेसला साधारणपणे 5 वेगवेगळ्या अवस्थांमधून जावं लागतं. हे बघा, सगळ्यात आधी जेव्हा कर्मचाऱ्याची नियुक्ती होते, तेव्हा ती असते नवीन अवस्था. मग तो कामाला लागण्यासाठी तयार होतो, पण त्याला ऑफिसमधला मुख्य डेस्क म्हणजेच आपला CPU मिळायचा असतो. तो रांगेत थांबतो. ही झाली तयार अवस्था. जेव्हा मॅनेजर त्याला डेस्कवर बोलावतो आणि तो काम सुरू करतो, तेव्हा ती चालू अवस्था. आता काम करता करता त्याला समजा प्रिंटरची किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीची वाट बघावी लागली, तर तो डेस्क अडवून ठेवत नाही, तो प्रतीक्षेत जातो. आणि शेवटी त्याचं काम झालं की तो समाप्त होतो. सोपं आहे ना? आता रांगेत उभ्या असलेल्या म्हणजे तयार असलेल्या कर्मचाऱ्याला डेस्कवर काम करायला कधी मिळतं? तर इथे आपला ओएस मॅनेजर, ज्याला तांत्रिक भाषेत शेड्यूलर म्हणतात, तो कामाला लागतो. तोच ठरवतो की आता कोणाची पाळी आहे. आणि जेव्हा तो एका कर्मचाऱ्याला डेस्कवर पाठवतो, त्या क्रियेला म्हणतात शेड्यूलर डिस्पॅच. पण गंमत अशी आहे की कोणताही एक कर्मचारी त्या डेस्कवर म्हणजे सीपीयूवर कायमचा बसू शकत नाही. मॅनेजर खूप कडक आहे. तो काही सेकंदांच्या अब्जाव्या भागानंतर त्याला म्हणतो, चला तुमची वेळ संपली, आणि दुसऱ्याला संधी देतो. यालाच म्हणतात प्रिएम्प्शन. आणि हे खूप महत्वाचं आहे. विचार करा, जर आपण वर्डमध्ये काहीतरी लिहित असू आणि त्या प्रोसेसने सीपीयू सोडलाच नाही, तर बॅकग्राऊंडला सुरू असलेली गाणी कशी वाजतील? कॉम्प्युटर हँग होईल. म्हणूनच हा मॅनेजर सगळ्यांना समान संधी देतो. कधीकधी तर कर्मचारी स्वतःच डेस्क सोडून बाजूला होतो. म्हणजे समजा त्याला हार्डडिस्कमधनं एखादी फाईल वाचायची आहे. आता हार्डडिस्क तर सीपीयूपेक्षा खूपच स्लो आहे. मग ती फाईल येईपर्यंत सीपीयूचा वेळ का वाया घालवायचा? तो हुशार कर्मचारी स्वतःच प्रतीक्षेत जातो आणि डेस्क दुसऱ्या कोणासाठी तरी रिकामा करतो. किती एफिशियंट आहे बघा. ठीक आहे, हे सगळं छान आहे, पण एक मोठा प्रश्न आहे. मॅनेजरने एका कर्मचाऱ्याला कामावरून उठवलं आणि थोड्या वेळाने परत बसवलं, तर त्याला कसं आठवणार की त्याचं काम कुठपर्यंत आलं होतं? तो कुठून सुरुवात करणार? इथेच खरी जादू आहे. आणि या जादूचं नाव आहे प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, किंवा सोप्या भाषेत PCB. हा आहे त्या प्रोसेसचा मेंदूच जणू. या PCBला आपण त्या कर्मचाऱ्याचा पर्सनल क्लिपबोर्ड म्हणू शकतो. जेव्हा मॅनेजर त्याला थांबायला सांगतो, तेव्हा तो कर्मचारी जाता जाता आपल्या क्लिपबोर्डवर सगळं काही लिहून ठेवतो. मी काय काम करत होतो, कुठपर्यंत आलो होतो, सगळं काही. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा त्याची पाळी येईल, तेव्हा तो फक्त क्लिपबोर्ड उघडणार आणि जिथे थांबला होता तिथूनच आपलं काम परत सुरू करणार. मग ह्या क्लिपबोर्डवर नक्की असतं तरी काय? अहो सगळंच. त्या प्रोसेसचा एक खास ओळख क्रमांक असतो, ज्याला PID म्हणतात. ती सध्या कोणत्या अवस्थेत आहे, म्हणजे तयार, चालू की प्रतीक्षेत, ते लिहिलेलं असतं. तिने सीपीयूमधले कोणते रजिस्टर्स वापरले, मेमरीमधला कुठला भाग वापरला, आयओ डिव्हायसेसची काय स्थिती आहे, अशी सगळी कुंडलीच त्यात असते. पण या सगळ्या माहितीमध्ये एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे प्रोग्राम काउंटर. हे म्हणजे पुस्तकात ठेवलेल्या बुकमार्कसारखं आहे. हा बुकमार्कच प्रोसेसला अचूकपणे सांगतो की थांबण्यापूर्वी ती प्रोग्रामच्या कोडमधल्या नेमक्या कोणत्या ओळीवर होती. त्यामुळे परत आल्यावर ती बरोबर पुढच्याच ओळीपासून काम सुरू करते. काही गोंधळ नाही.
बरं, आता आपल्याला हे तर कळालं की प्रोसेस कशा काम करतात, कशा थांबतात आणि पुन्हा कशा सुरू होतात. पण मुळात या नवीन प्रोसेस जन्माला कशा येतात? यासाठी ऑपरेटिंग सिस्टम 2 खास कमांड्स वापरते, फोर्क आणि एक्झेक. या दोन्हींमध्ये एक मोठा फरक आहे. फोर्क म्हणजे काय, तर मॅनेजर एका कर्मचाऱ्याला सांगतो की तुझी एक झेरॉक्स कॉपी तयार कर. म्हणजे एक नवीन कर्मचारी तयार होतो जो अगदी मूळ कर्मचाऱ्यासारखाच असतो आणि तेच काम करतो. या नवीन प्रोसेसला चाइल्ड प्रोसेस म्हणतात. या उलट एक्झेक म्हणजे मॅनेजर त्याच कर्मचाऱ्याला एक नवीन जॉब डिस्क्रिप्शन देतो. तो म्हणतो तू जे करत होतास ते सगळं विसरून जा आणि आता हे पूर्णपणे वेगळं काम कर. इथे नवीन कर्मचारी तयार होत नाही, तर जुनाच कर्मचारी पूर्णपणे बदलून जातो. आणि ह्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा फोक होतं तेव्हा त्या दोन्ही प्रोसेसना कसं कळतं की कोण मूळ आहे आणि कोण नवीन? तर फोक कमांड मूळ प्रोसेसला म्हणजे पेरेंटला तिच्या नवीन चाइल्डचा आयडी परत देते. पण चाइल्ड प्रोसेसला मात्र रिटर्न व्हॅल्यू 0 मिळते. याच एका फरकावरून त्या ओळखतात की आपली भूमिका काय आहे. चला, आता ह्या जीवनचक्राचा शेवटच्या आणि सगळ्यात विचित्र टप्प्याकडे वळूया. म्हणजे प्रोसेसच्या मृत्यूनंतर काय होतं? सहसा सगळं व्यवस्थित होतं, पण कधीकधी काहीतरी भलतंच घडतं. साधारणपणे काय होतं, जेव्हा एका प्रोसेसचं काम संपतं तेव्हा आपला OS मॅनेजर तिने वापरलेली सगळी संसाधने म्हणजे मेमरी वगैरे परत घेतो आणि सगळं स्वच्छ करतो. पण नेहमीच असं घडत नाही. इथे 2 विचित्र प्रकार घडतात. पहिला आहे झॉम्बी प्रोसेस. नावावरूनच विचित्र वाटतंय नाही का? यात काय होतं की चाइल्ड प्रोसेसचं काम संपलेलं असतं, पण तिच्या पेरेंट प्रोसेसने अजून त्याची दखल घेतलेली नसते. त्यामुळे ती चाइल्ड प्रोसेस अर्धवट अवस्थेत अडकून राहते. मेलेली पण पूर्णपणे नाहीशी झालेली नाही, जसा एखादा झॉम्बी. दुसरा प्रकार आहे ऑर्फन प्रोसेस. इथे बरोबर उलटं घडतं. चाइल्ड प्रोसेस आपलं काम करत असते आणि तिची पेरेंट प्रोसेसच अचानक संपते. आता ती चाइल्ड अनाथ झाली. पण काळजीचं कारण नाही. आपला OS मॅनेजर अशा अनाथ प्रोसेसला दत्तक घेतो आणि तिचं काम पूर्ण होईपर्यंत तिची काळजी घेतो. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ एकच आहे. प्रोसेसच्या या वेगवेगळ्या अवस्था, तो PCB नावाचा क्लिपबोर्ड आणि फोर्क, एक्झेक सारख्या कमांड्स, ही सगळी गुंतागुंतीची यंत्रणा मिळूनच आपल्याला तो मल्टीटास्किंगचा सोपा आणि अखंड अनुभव देते, ज्यावर आपण रोज अवलंबून असतो. तर पुढच्या वेळी जेव्हा आपला कम्प्युटर एकाच वेळी गाणी वाजवत असेल, फाईल्स डाउनलोड करत असेल आणि आपल्याला काहीतरी टाईप करू देत असेल, तेव्हा एक क्षण विचार करा. पडद्यामागे खरं तर काय चाललंय? हजारो ऑफिस कर्मचारी म्हणजेच प्रोसेस सेकंदाच्या 1000व्या भागात जागा बदलत आहेत आणि एक अत्यंत कार्यक्षम मॅनेजर हे सगळं सांभाळतोय. ही जादू नाही, हे आहे कम्प्युटर सँडशेक जबरदस्त उदाहरण.